मी किरण सोनणे, ऑफिसर्स करिअर अकॅडमी वाघोली पुण्यावरून. आज आपण अशा विद्यार्थ्याला भेटायला आलो ज्यांनी आत्ताच नुकतं पार पडलेल्या नेव्ही एक्झाममध्ये आपलं यश मिळवलं आहे आणि भारतीय सशस्त्र सैन्य दलातील यश नेव्ही या दलामध्ये तो आज जॉईन होत आहे. आज आपण त्याच्या घरी आलो, त्याच्या आवडलांना आपण चर्चा करणार आहोत, त्याचा अनुभव आपण विचारणार आहोत, त्याचा आजपर्यंतची मेहनत, त्याचा परिश्रम आणि त्या बॅकग्राऊंडबद्दलची थोडीशी गप्पा आणि गोष्टी आपण त्याच्यासोबत करणार आहे. चला तर जाणून घेऊया यश भवर याच्या पालकांशी भेटूया. सॉरी, जय भवर याच्या पालकांशी भेटूया. सर, प्रथम तुमचं अभिनंदन. जे तुमचा इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्ट झालेला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काय सांगा जयबद्दल? त्यांना मेहनत घेतली त्याचं फळ त्याला मिळालं. सरांचे कष्ट आणि त्याची मेहनत फळाला आली. त्याच्या जेने केलेली मेहनत फळाला आली म्हणायचं. जी जेची आई पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, तुम्हाला कसं वाटतं जयने जी मेहनत केली, यश त्यांनी मिळवलंय, त्याबद्दल तुम्ही त्या काय सांगा? मला खूप छान वाटतं. आम्ही आजपर्यंत मुलांसाठी जे कष्ट केले त्याचं त्याने आम्हाला फळ दिलेलं आहे. खूप अभिमान वाटतोय मला त्याच्याबद्दल, कारण त्याचं ओव्हरवेट मधून त्याने खूप कष्ट केले, म्हणजे त्रास घेतला वजन कमी करण्यासाठी आणि त्यातून फायनली त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे मला दुबे सरांचं स्पेशली आभार मानायचे, कारण त्यांनी त्याला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. जसं की जय तुमच्या सोबत पहिलीपासून 10वी पर्यंत होता, 2 वर्ष आमच्याकडे राहिला अकॅडमीमध्ये. तो 2 वर्ष कसा कठीण समय होता की बाबा घरी जय नाही, एवढं एकटाच पोरगा, तो बाहेर आहे आणि त्याचं व्यतिरिक्त घरचं काम असू द्या, बाहेरचं काम असू द्या, ते तुम्हाला करावं लागलं आणि फायनली त्याला यश भेटलं. तर मेसेज काय देणार तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना की बाबा मेहनत कसा करायचं आणि काय करायचं? मी बाकी मुलांना एवढंच सांगेन की आई वडिलांनी केलेल्या कष्टाची ज्या मुलांना जाणीव आहे ती मुलं शेवटी यशस्वी होतातच आणि ते त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात. खूप खूप धन्यवाद. सर, जसं तुमचं ऑलरेडी फॅमिलीमधून अजून 2 मुले आमच्याकडे, आयुष भोसले आणि शिवम भवर. तर आता डेफिनेटली जय गेलाय तर त्यांचं पण आतमध्ये आग लागलेलं आहे की आम्हाला पण जायचंच आहे आणि सुरुवात केलेली आहे आता ते. आणि हा पहिला पर्सन आहे जो डिफेन्स मध्ये जातो तुमच्याकडे. तर जय हा आमच्या इथल्या परिसरातून आणि आमच्या गावातून फर्स्ट टाइम एकमेव असा मुलगा आहे की तो ज्यांनी नेव्ही SS7 पास करून फायनली ट्रेनिंगला तो जाणार आहे. तर हा आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की बाबा आर्मीमध्ये भरपूर आहे म्हणजे गावात, म्हणजे टेक्निकल साठी कोणी नाही होता. पहिल्यांदा कोणी समुद्रामध्ये जाणार आणि राहणार, तिकडे ड्युटी करणार आणि फायनली तो इकडे थांबणार नाही. मोठी गोष्ट त्याला पुढे जायचंय. तो ऑफिसर साठी आलेला ऑफिसर बनणार, त्याचा प्रयत्न चालूच असणार आहे. आमचा पण तोच शुभेच्छा आहे. फक्त एवढंच बोलणार की मेहनत करा, सफलता तुम्हाला डेफिनेटली भेटणार आहे. कष्ट केल्याशिवाय काम होणार नाही आणि कष्ट करणार तर तुमच्याकडे असे भरपूर विद्यार्थी आहे. आजपासून ऑफिसर्स करिअर अकॅडमी मधून 1025+ विद्यार्थी एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, NDA, CDS मध्ये रिकमेंडेड किंवा भरती झालेले आहे. तुमचं समोर रिझल्ट आहे आणि परत शिवम भवर किंवा आयुष भोसल्या सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही परत भेट देऊ, असंच तुमच्याशी अपेक्षा आणि खूप खूप धन्यवाद.